जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वालसावंगी गावाशी संबंधित एक हृदयद्रावक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे। मौजे वाढोणाजवळील कालिंका माता डोंगर पर्वतरांगेत 2 जणांनी एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे। रविवारी सकाळी सुमारे काही ग्रामस्थांना डोंगराच्या पायथ्याशी काहीतरी संशयास्पद दिसल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली आहे। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता झाडाला दोरीच्या सहाय्याने 2 व्यक्तींचे मृतदेह लटकलेले अवस्थेत आढळून आलेत। मृतांची ओळख 24 वर्षीय गणेश उत्तम वाघ राहणार वालसावंगी तर 38 वर्षीय जयाबाई पांडुरंग गवळी राहणार वालसावंगी अशी करण्यात आली आहे। प्राथमिक माहितीनुसार दोघे काही दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात होते, मात्र त्यांनी एकत्रितपणे आत्महत्येचा निर्णय का घेतला हे मात्र कोडेच ठरत आहे। घटनास्थळी पारत पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पंचनामा करून दोन्ही मृतदेहांना शवविच्छेदनाकरिता धावडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले आहे। पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे। या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून 2 वेगवेगळ्या समाजातील व्यक्तींनी असा टोकाचा निर्णय घेतल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। स्थानिकांच्या चर्चेनुसार दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, मात्र पोलिसांनी अधिकृतपणे काहीही सांगितले नाही। या तपासानंतरच आत्महत्येचं नेमकं कारण उघड होईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे।